लवकर जाऊन काय कॉलेज झाडायचंय का तुला? कुठल्या समाजसेवेच्या भानगडीत पडलाय रे तू? काय रे सत्या, तू तर सारखं माझ्या समाजसेवेच्या मागे लागलेला असतो. नको चिडूस. थांब जरा 2 मिनिट. एवढी फाईल सेव्ह करतो. जाऊ दे रे तिला कॉलेज. येतो काय? ए कंबार मोडीन फुकणीच्या घरात दलिंदरपणे झोपू नका. कशाला सकाळ सकाळ झोप मोड करताय आप्पा? विष्णू डबा घेऊन जा. डब्याला काजू बदाम दे म्हणजे काळीजात जाऊ मारामारीला जोर येईल त्याला. आणि डबा तरी घेऊन जा. अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यामुळे काही करत हिंडू नका सुकार पोरांसारखं. बसला आंघोळ करून दूध पण प्यायना. बसला जोर बैठक काढली. उरकल्या लवकर नको बॉडी शेक करत बसू. अरे नुसता बाईलासारखा खाऊन पिऊन पोचलाय. अरे कानाखाली जाळ काढू काय? सातरा घालून जा की खाली जा. येऊ का दादा? चाललो मी अंग्रेज करायला. मी खूप लवकर आलो होतो. माझ्या सरांकडे काम होतं थोडंसं माझं आणि मला पहिले लक्ष घालायला आवडत नाही. अरे अरे तू काय करतो ते? माझ्या आईने मला घरून पाणी करून दिलेलं आहे. मला काय जास्त सगळं का एवढा मारा टाकलास का तू? पन्नास वेळा सांगितलं ना तुला हे बॅच राखलं म्हणून. काय आजच चालणार आहे काय? देखो, आज हम जिंदगी के बारे में सोचने वाले हैं। कई कवियों ने अपने अपने ढंग से जीवन की व्याख्या की है। कभी हार तो कभी जीत होती है। तमन्ना रखो समंदर की गहराई छूने की, अरे किनारे पे तो जिंदगी की शुरुआत होती है। जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल को पार करते हैं। जो सफर की शुरुआत करते हैं वे मंजिल को पार करते हैं। एक बार चलने का हौसला रखो तो आप जैसे मुसाफिरों के लिए रास्ते भी इंतजार करते हैं। सत्या, आणि सर मग त्याच्याकडे बघते रे. जाऊ दे रे, ते रोजच आहे.
तुझी वहिनी ती. काय रे सत्य विष्णू आता का वागतो? आता उद्या इथून लक्ष दे एवढं. आपल्या कॉलेजचा आदर्श विद्यार्थी अशोक आपल्या गावासाठी एक आदर्श उपक्रम राबवत आहे. तर त्याचा जो काही उपक्रम आहे तो त्याने समोर येऊन सांगावा. गेल्या 4-5 वर्षापासून आपल्या गावामध्ये सततच्या अवसानामुळे जी काही दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतोय. म्हणून मी आपल्या गावासाठी झाडे लावा हा उपक्रम राबवत आहे. त्यांना कोणाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी सरांकडे नाव दिले तरी चालतं. अभिनंदन अशोक, तू खूप छान उपक्रम राबवतोस. मीही यात सहभागी होते. कोण म्हणलं सोनलची छेड काढली? माहिती मला. वाचल तर कोणाला विचार. भीक नाही तुझ्या बापाला म्हणतात मला बी. सोनलीकडे का विष्ण्याने छेड काढली का? हा का? ठीक आता. तुला काय वाटतं ते राहू शकतील एकमेकांशिवाय? तुझ्यासोबत असं झालं असतं तर तू राहशील का? पण जाऊ दे ना, तू कशाला असल्या भानगडीत पण. अरे इस्न्या, कुणी हात टाकला तुझ्यावर? नाव सांग त्याचा, जित्ताच गाडतो त्याला. काय नाही दादा, किरकोळ मॅटर होता ते. परत काय राडा झाला तर लगेच फोन कर. राजू ऐक ना का, उद्या आपलं निकाल राव. काय होतं कुणाच ठाऊक. पेपर चांगले काठ्यात बांधून दिलेत, पण आता काय देऊ लावतात ते बघू. अरे टेन्शन काय केलं नाही यार, जे देवाच्या मनात ते होईल ना. खाऊ पिऊ मजा करू ना. अरे भाऊ दे या गोष्टी एकदाच्या. ए भाऊ दे रे 2 कटिंग. हे सत्य, तू आणि की चाय घेत नाही का? अरे आमच्यासाठीच सांगितलंय, तुम्हाला पण घ्यायचं एक दोघाला. बस काय यार. ए आणि 2 मोकळे ग्लास पण आण रे. ती मोकळे ग्लास घेऊन काय चहा प्यायची ऍक्शन करू? अरे 2 मध्ये 4 करू ना आपण. ए मला चहा नको, दूध सांग ना. त्याला म्हशीच दूध दे एक ग्लास. काय तुला पण. सोनल, आज रिझल्ट घ्यायला आली का? माझी भेट घे. हा विष्णू, मी येते. आल्यावर तुला सगळं सांगते. अरे कर काय दिवा लावला रे? काटा पास झाला का? शाबास, उद्या पेपरात येतोय मग फोटो तुझा. रम्या तुला किती पडले रे? अरे 88 पडले. मी खूप अभ्यास केला होता तरी पण 88 पडले. कुठं चुकलं काय माहित. बस करा म्या. 88 काय कमी झालेत कराव. डोक्यावरून पाणी पडलं ना आता. किती मिळाले मार्क्स तुला? हो का? मला पण मस्त मिळाले. विष्णू, तुला किती मिळाले रे? मार्क किती बी पडू दे रे, अशी पण तुझी गाठ माझीशीच आहे. गुड डे. पुढच्या वर्षी ह्याच वर्गात आहे मी. म्हणजे नापास झालास मूर्खा तू? मग काय? अगं मी एकटा नाहीये, राजू पण आहे माझ्या जोडीला. आणि समाजसेवका तुम्ही? 73 मिळाले. अशोकपेक्षा नक्कीच कमी मिळाले, पण मी हुशार आहे त्याच्यापेक्षा. काय रे कमून एवढं तोंड पाडलाय तू? अरे 101 पडले का काय तुला? परीक्षेच्या मार्कामध्ये मी जास्त गुण मिळवले, पण 80च्या परीक्षेत तुम्ही सगळे पास झालात आणि मी नापास झालो. मी 88 मार्क मिळवले खरे, पण त्याचा आनंद साजरा करायला सुद्धा माझ्याकडे मित्र उरलेले आहेत. आणि हा विकी नापास झालाय तरी त्याच्याकडे एवढे मित्र. मग विकीत आणि माझ्यात फरक आहे तरी काय?
आयुष्याच्या वाटेवरती भरपूर परीक्षा येत असतात. हां, काही शिक्षणाच्या परीक्षा येतात तर काही जीवनाच्या. हां, एक वेळेस तू शिक्षणाच्या परीक्षेत फेल झाला ना तरी चालेल, पण आयुष्याच्या परीक्षेत कधी नापास व्हायचं नसतं. मी म्हणत नाही तू अभ्यास करू नको, मोठमोठे ध्येय ठेवू नको, हे ठेव, हे सगळं कर, पण या सगळ्यांबरोबर तू यासारख्या मित्रांमध्ये राहायला सुद्धा शिक. मला याच गोष्टी फार अगोदर समजल्या असत्या तर जीवनामध्ये आजपर्यंत भरपूर आनंद व भरपूर मित्र मिळवले असते. हे बघ राम्या, टॅलेंटेड पीपल आर गुड फ्रेंड्स इन लाईफ, बट ॲडव्हेंचर पीपल आर बेस्ट फ्रेंड्स इन लाईफ. टेन्शन घ्यायचं नाही, काही खुशी काही गम, चलताय रे, एन्जॉय तर व्हायलाच पाहिजे. आता ए दांजो बजाव. अरे आपला सध्या बोर्डात एक नंबर आलाय. अरे बजा. सत्य आपल्यातून गेलाय, ते सत्य स्वीकारायला मनच धरत नाही. अरे हो ना, त्याला माहिती होतं तो जास्त दिवसाचा सुट्टी नाहीये, तरी पण तो जगला रे, आणि तो कसं जगायचं ते शिकून गेला. मी देवाला प्रार्थना करीन की सत्याला परत काढ. कॉलेज म्हटलं की सगळंच त्यात आलं, मौज मजा मस्ती आणि थोडं अभ्यासाचं टेन्शन. पण याच गोष्टी करता करता आपण मिळवतो आयुष्यभरासाठी मैत्री आणि प्रेमाची पेन्शन. कॉलेजच्या हिरवळीपेक्षा सगळ्यांच्याच मनात एक वेगळीच हिरवळ असते. कॉलेजचे लेक्चर्स करता करता प्रत्येकाच्या नजरेत एक तरी पोरगी बसते. कट्ट्यावर बसून कॉलेजमध्ये वर्ग किती हे मोजण्यापेक्षा वर्गामध्ये पोरी किती हे मोजण्यामध्ये आहे एक वेगळीच धमाल. हळूहळू नजरेला नजर मिळवण्यात पोरींचीही असते थोडी कमाल. कट्ट्यावरून जाताना ती एकदाच हसली, कट्ट्यावरून जाताना ती एकदाच हसली, पण सगळ्यांनाच वाटलं ती माझ्याच प्रेमात फसली. तुमचं आमचं सेम झालं, तुमचं आमचं सेम झालं, कळलंच नाही कट्ट्यावरती कोणाला कोणासोबत प्रेम झालं. कट्टा म्हणजे आठवणींचा दरवळ, आयुष्याची शिदोरी. कट्टा म्हणजे मित्रांचा सहवास आणि जीवा भावाची यारी. कट्टा म्हणजे हास्य कल्लोळ, चेष्टा मस्करी आणि थट्टा. आयुष्यभर स्मरणात राहतो फक्त आणि फक्त कट्टा.